या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या मनातून अहंकार, लोभ आणि खोट्या अपेक्षा पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत, ज्यांच्या जीवनात निंदा, हिंसा, कपट किंवा देहबुद्धीचा लवलेशही नाही, तो मनुष्य अगदी स्फटिकासारखा पारदर्शक आणि निर्मळ होतो. असा संत ज्या ठिकाणी असतो तेथेच खरी काशी निर्माण होते. त्याला मोक्षासाठी वाराणसीला जाण्याची गरज नाही, कारण त्याचं दर्शन घेणं हाच मोक्ष ठरतो. ज्याचे मन पूर्ण शुद्ध झाले आहे त्याला बाह्य माळा, दागिने व अलंकारांची गरज नाही. त्याच्या अंगी हरिभक्तीचे गुणच त्याचे खरे भूषण ठरतात. तो हरिनामाच्या आनंदात गर्जना करतो आणि सतत आनंदी राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी आपले तन, मन, धन हे सर्व परमेश्वराला अर्पण केले आहे आणि ज्याला आता कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, तो माणूस पारिसाहूनही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा किती अद्भुत आहे हे शब्दात सांगता येणारच नाही.